कोल्हापूरचे भाग्यविधाते म्हणून ज्या राज्याची ओळख आहे अशा राजश्रींचे एक लोक कल्याणकारी राजा, समाजसुधारक आणि समितेचे पुरस्कर्ते म्हणून असलेले कार्य हे नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे। यात छत्रपती शाहू महाराजांचा 191वा जयंती सोहळा कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळावर मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला असून छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कोल्हापुरातील कसबा बावडा येथील ज्या ठिकाणी झाला, शाहू महाराजांचे जन्मस्थळ आजही कित्येकांना शाहूंच्या विचारांची प्रेरणा देत उभे असून शाहू राजांच्या वेशभूषेत बालचमू आणि अभिवादनाला आलेले शालेय विद्यार्थी यामुळे जन्मस्थळ परिसर गर्दीने फुलून गेला होता। यावेळी शाहू राजांना 191व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शाहू जन्मस्थळी आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज छत्रपती तसेच सर्व शासकीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शाहू महाराजांचा जय असो। लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय। लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या 101व्या जयंतीच्या निमित्ताने शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात। आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा, त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी येत असतात। देशाला क्रांतिकारक अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार 125 वर्षापूर्वी देणारे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श, सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचा काम होऊ शकते अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हा सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे। याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा, त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्यकाळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेच जण प्रयत्नशील राहूया। अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्डी फाटाजवळ 2 पिकअप गाड्यांमधून गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोरक्षकांनी अडावत पोलीस स्टेशनला माहिती दिल्याने यावरून वर्डी फाटाजवळ 2 पिकअप गाड्या, एका गाडीत 11 आणि दुसऱ्या गाडीत 8 असे गोवंश अवैधरित्या वाहतूक केली जात होती। वाहन चालकांनी वाहन सोडून फरार झाले असून 2 गाड्यातील 19 गोवंश गोशाळेत रवाना करण्यात आले आहेत। वाहनांवरून वाहन कोणाचे आहे याचा तपास करण्यात येत आहे। अडावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे। काल 2 पिकअप गोवंशाची वाहतूक करत असताना पकडलेले आहेत। गोरक्षकांनी इन्फॉर्मेशन दिलेली होती त्याप्रमाणे त्या पकडलेल्या आहेत। एका पिकअपमध्ये 11 जनावरं आणि दुसऱ्या पिकअपमध्ये साधारण 9 जनावरं अशी त्याच्यामध्ये होती। 1 लाखाच्या आसपास प्रत्येक पिकअपमध्ये जनावरं आणि पिकअपची किंमत साधारण 3.5 लाख असे दोन्ही कारवायात मिळून 9 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यावरचे जे चालक होते ते गाडी थांबवून पळून गेलेले आहेत, पण पिकअपचे नंबर आहेत। हे पिकअप साधारण यावल बाजूकडे जात होते। तर आता गुन्हे दाखल झालेले आहेत। जनावरं जी आहेत ती गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेली आहेत आणि ते पुण्याचे कोण लोक होते ते हे गोवंशाची तस्करी करणारे त्याचा तपास अडावतचे पोलीस अधिकारी घेतील। गेल्या वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या बुलढाण्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय अणुविज्ञान आयोगाच्या मानकानुसार वैद्यकीय शिक्षकांची 85 पदे मंजूर आहेत, मात्र त्यापैकी केवळ 32 शिक्षक उपलब्ध आहेत। म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक शिक्षकांची पदे रिक्त असून शस्त्रक्रियाचे प्रमाण अत्यल्प असल्याच्या त्रुटी काढत बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून बुलढाण्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पहिल्या वर्षासाठी 100 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। यामध्ये NMC कडून अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत।
त्यामुळे ह्या त्रुटी किमान दुसऱ्या वर्षात पूर्ण होतात का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि अधिकारी रात्रीचे पेट्रोलिंग करत असताना चोपडा चुंचाळे रस्त्यावर मामलदे फाट्याजवळ एक अर्टिगा गाडी संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आल्याने त्या गाडीला थांबवून त्यात काय आहे याची तपासणी केली असता त्यात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. त्या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी काही सांगितले नाही. त्यांची कसून तपासणी केली असता त्यांच्यापैकी 2 अल्पवयीन युवक सोडून 4 जणांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे समजले. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे हवालदार लक्ष्मण शिंगाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करण्यात येत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले आहे. सर, चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दरोडाचा काही गुन्हा दाखल केलेला आहे. काय या संदर्भात सविस्तर? काल रात्री साधारण 11 वाजताच्या सुमाराला चोपडा शहरमध्ये जे पोलीस आहे पेट्रोलिंगवर असताना एक इर्टिगा गाडी महाबंदे फाट्यापासून चुंचाळे रोडला त्या बाजूला येताना दिसली. त्यांना त्या गाडीचा थोडा संशय आला. त्या गाडीमध्ये 4-5 तरुण मुलं होती. त्यांनी गाडी थांबवली. गाडी थांबून ते कोण आहेत त्याच्याबद्दल चौकशी केली. तर त्या गाडीमध्ये एक तुषार झेंडे, विनोद पवार, सुनील जाधव, राहुल यादव, श्लोक सोनार आणि रोहन अपनापुरे अशी साधारण 25 ते 30 वयोगटातली ही मुलं आहेत. 2 अल्पवयीन मुलं आहेत आणि ही सर्व मुलं जी आहेत ती पिंपरी चिंचवड परिसरात राहणारे आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यांच्याकडे जे सामान होतं त्या सामानाची थोडी झडती घेतली, गाडीची झडती घेतली. गाडीमध्ये रस्सी, मिरची पूड, त्याच्यानंतर एक टामी, लोखंडी टामी अशा प्रकारची वस्तू मिळून आल्या. त्याच्याबद्दल त्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येत नव्हतं ह्या वस्तू का ठेवल्या गाडीमध्ये वगैरे. एकंदरीत आमचा असा संशय निर्माण झाला की हे लोक पुणे जिल्ह्यातले आहेत आणि एवढ्या लांब या ठिकाणी अशा अंतर्गत भागामध्ये यायचं काही कुठलं कारण नाही. त्यांना ते काय सांगता पण येत नव्हतं की कशासाठी आले काय येतं. एकंदरीत त्यांच्या ह्याच्यावरून हे लोक कुठंतरी एखाद्या मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत किंवा दरोडा करण्याच्या तयारीत आहेत असा आम्हाला संशय आला. आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. दरोड्याची तयारी केली म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे. त्या सर्वांना अटक केलेलं आहे, त्यातले अल्पवयीन मुलं सोडून. आणि आता आम्ही पुढील तपास करत आहोत. काही मुद्देमाल वगैरे काही जमा केलेलं आहे का त्यांच्याकडनं साहित्य? त्यांच्याकडून जे गाडीत मिळालेली लोखंडी टामी, दोरी, रस्सी, मिरची पूड वगैरे ह्या वस्तू तर जप्त केले. त्यासोबत त्यांचे जे मोबाईल आहेत ते आम्ही जप्त केलेले आहेत. त्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही चौकशी केली. हे सगळे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, त्याच्यानंतर असे मारामारी या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्या लोकांवर. बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गड संत वामनभाऊ महाराज यांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. मात्र या पालखीचा मार्ग खडतर असून 6 किलोमीटर नदी पात्रातून वारकऱ्यांना वाट काढावी लागली आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा पालखी मार्ग व्हावा अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जाते. प्रत्येक वर्षी याच नदीपात्रातून संत वामनभाऊ महाराज यांच्या दिंडीचा मार्ग आहे. हा खडतर मार्ग सुखकर व्हावा अशी अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जेव्हापासून वामनभाऊ महाराज होते तेव्हापासून ते बैलगाडीच्या रथात म्हणजे येत होते आणि फार कष्टाने येत होते. आता पण रथ तिथूनच येतो, परंतु रस्ताच नाही. तर यावर्षी दिंडी येताना घाटातून रथ आलाच नाही. पर्यायाने मग डोक्यावरच बाबांच्या पादुका डोक्यावर आणावं लागल्या आणि रथ दुसरीकडून आणावं लागला. ही दिंडी महाराष्ट्रात तशी एकच दिंडी आहे, सर्वात मोठी दिंडी आहे. या दिंडीत जवळजवळ 70 ते 75 हजार माणसं सामील होतात आणि एवढ्या मोठ्या माणसाची एकच दिंडी आहे. आपण जर ज्ञानेश्वर महाराजाची, तुकाराम महाराजाची दिंडी पाहिली तर 100-150 माणसाची एक दिंडी अशी करून दिंडी मोठी होती. परंतु
ही वामन भाऊची दिंडी आहे, ही एकच दिंडी आहे एवढे मोठ्या समाजाची. येताना म्हणजे फारच वारकऱ्यांच्या इथून तिथून हाल झाले. गुडघे इतक्या पाण्यातून चालावं लागलं, खड्डे मोठमोठे पडलेत, वन विभाग रस्ता करू द्यायना, शासनही लक्ष द्यायना. त्याच्यामुळं दिंडीला म्हणजे सामोरं जावं लागलं. कसं म्हणजे फार कठीण परिस्थितीतून सामोरं जावं लागलं. मी सुद्धा जवळजवळ 15 वर्ष झालं पायी वारीला मी सुद्धा जात असतो. तर वाटाने इथून तिथून जर पाहिलं तर रस्ते थोडे बरे आहेत, परंतु आमच्या घाटातून फारच दुरावस्था झाली रस्त्याची. तर शासनाने थोडं मनावर घेऊन रस्ता करावा आणि दिंडीचा मार्ग तसा तर गहिनीनाथगड ते पंढरपूर असा दिंडीचा रस्ता दुहेरी चौपदरी रस्ता व्हायला पाहिजे. आपण ज्ञानेश्वराची दिंडी पाहतो, तुकाराम महाराजाची दिंडी पाहतो, एकनाथ महाराजाची पैठण पंढरपूर पाहतो, सगळ्या काही दिंड्या झाल्यात. त्याच्या तसाच रस्ता हा पण व्हावा अशी सगळ्या वारकऱ्यांची व माझी पण इच्छा आहे. हिंदी सक्तीच्या विरोधात 2 ऐवजी एकच मोर्चा निघावा यासाठी एकत्र बसून निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे विधान शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले यांनी केले आहे आणि यासाठी आता अजित नवले पुढे सरसावले आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये 2 वेगवेगळे मोर्चे काढण्याच्या बद्दलच्या घोषणा झालेल्या आहेत. अनेक विचारवंत, बुद्धिजीवी, साहित्यिक यांना ह्या मोर्चांमध्ये आणि आंदोलनामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे. डावे पक्ष आणि डावे विचारवंत सुद्धा मराठी भाषा वाचावी, मराठी संस्कृती वाचावी यासाठी आंदोलनात उतरण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर सर्वांनी मिळून एकत्र निर्णय केला आणि एकच मोर्चा, एकच तारीख आणि समान मागण्यांवर काही एकमत झालं तर सर्वांसाठी फार सोयीचं होणार आहे. 2 वेगवेगळे मोर्चे यामध्ये नक्की कुठे जावे याबद्दल अनेक बुद्धिजीवी आणि वेगवेगळ्या समाज घटकातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे आम्ही आपल्याला विनंती करू इच्छितो, सर्व ज्येष्ठ नेत्यांना विनंती करू इच्छितो, एकमत करावं, एकत्र बसावं आणि एकच तारीख, एकच मोर्चा सर्व मराठी जनांचा हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईमध्ये काढला जावा अशा प्रकारचे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ज्येष्ठ नेत्यांनी ते करावं असं आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही करतो आहोत. कल्याण पश्चिमेतील वायले नगरमधील कोहिनूर सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या 202 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये रात्री 9च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना समोर आली असून ही आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. घरातील फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, कागदपत्रे आणि इतर सामान पूर्णतः जळून खाक झाले. तसेच सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते सुनील वायले आणि त्याच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळातच कल्याण अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तात्काळ पाणी मारून आणि इतर उपायांचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले. वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कंपोस्टिंग ऑन व्हील या संकल्पनेतून घनकचरा रिसायकल करणाऱ्या गाडीचे उद्घाटन करण्यात आले असून या गाडीत एक वेळी 1.5 टन ओला कचरा रिसायकल केला जातो. घराघरातून गोळा केलेला कचरा डम्पिंग ग्राउंडवर न जाता तिथेच त्याची विल्हेवाट लावावी यासाठी या गाडीचा उपयोग करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील कचरा गोळा करणाऱ्या गाड्यांमध्ये आणखी एक अनोख्या गाडीची भर पडली असून ही गाडी फक्त कचराच गोळा करत नाही तर त्या कचऱ्याचा योग्य पद्धतीने विल्हेवाट देखील लावते. 3000 घरातील कचरा एका वेळी गोळा करून विल्हेवाट लावण्याची क्षमता या गाडीत आहे. ही गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक पॉवरवर चालते. या गाडीमुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे. काय सांगाल, आमदार निधीतून ही खत निर्मित गाडी देण्यात आली आहे, काय संकल्पना आहे नेमकी, काय आहे मागचा हेतू आहे? आता कचऱ्याचा प्रॉब्लेम तर तुम्हाला माहिती आहे, सगळे महाराष्ट्रभर नाही पूर्ण भारतभर हा प्रश्न आहे. आणि जास्त करून काय होतं, सगळा कचरा जो शहरातला उचलला जातो तो जातो डम्पिंग ग्राउंडला. आणि डम्पिंग ग्राउंडला जेव्हा तो एवढ्या मोठ्या प्रमाणात येतो तेव्हा त्याच्यावर प्रोसेस करणं हे सगळ्यांना शक्य होत नाही. म्हणून आम्ही डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट ह्याच्यावरती आम्ही फोकस केला.
डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे काय, प्रत्येक वॉर्डचा कचरा त्या वॉर्डमध्येच खत बनलं पाहिजे किंवा निर्मूलन झालं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही करायला गेलो, पण आमचा अनुभव असा आला की मग तिकडचे आजूबाजूचे लोक परत त्याला काम करायला विरोध करतात किंवा अशा गोष्टी येतात. मग त्या गोष्टीतनं, अशा प्रॉब्लेममधनं ही संकल्पना तयार आली की आम्हाला अशी कुठली गोष्ट पाहिजे होती जे कचरा घरातनं पिकअप करेल आणि डम्पिंग ग्राउंडला जाणार नाही आणि वॉर्डमध्येच संपेल. मग त्यावेळेला जागा खास करून महानगरपालिका किंवा शहरांमध्ये जागा नसते. मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं, हे कंपोस्टिंग ऑन व्हील ही संकल्पना काढली. ही भारतातच नाही तर पूर्ण जगामध्ये ही संकल्पना कुठेच नाहीये. ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा म्हणजे आता आपल्या घरात जो कचरा असतो त्याच्यात 60 ते 65% हा ओला कचरा असतो, म्हणजे त्याचं आपण सेंद्रिय खतामध्ये रूपांतर करू शकतो. आम्ही काय केलंय की जो म्हणजे आणि बाकीचा 30-35% आहे कचरा, त्याच्यामध्ये 80-90% तर आपण रिसायकल करू शकतो. ड्राय वेस्ट ते घ्यायला लोक पूर्ण इंडस्ट्री तयार असते. तर आम्ही काय केलं की आमची ही एक गाडी आहे, ही जवळजवळ 3000 घरांचा 3000 ते 3500 घरांचा कचरा घेऊ शकते. तर ही गाडी जाणार सकाळी कचरा घेणार. ह्याच्यामध्ये शेडिंग आहे, मी तुम्हाला जस्ट दाखवतो. ह्याच्यामध्ये थोड्या वेळी शेडिंग होतं. शेडिंग म्हणजे 5 ते 10 mm तुकडे होतात आणि कचरा तो आतमध्ये जातो. आतमध्ये स्क्रूप्रेस आहे. स्क्रूप्रेसमध्ये काय होतं, तो कचरा दाबला जातो. त्याच्यामुळे कचऱ्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना, ते जो 30 ते 35% मॉइश्चर बाजूला येतं. जे खालती आम्ही तिकडे टाकी ठेवलेली ते ETP मधनं आम्ही ते पाणी बाजूला करतो. त्याच्यामुळे काय होतं, माझा कचरा जो आहे तो फक्त 60-65% राहतो आणि तो पण असं होतं की ड्राय असा चोथा मिळतो आम्हाला. आणि ह्या मशीनच्या आतमध्ये एक डायजेस्टर आहे. त्या डायजेस्टरमध्ये टेम्परेचर, मॉइश्चर आणि सगळं कंट्रोल केलेलं आहे. म्हणजे ही गाडी जम्मू काश्मीरला असून दे किंवा जयपूरला असून दे, 2 डिग्रीमध्ये असून दे किंवा 45 डिग्रीमध्ये असून दे, ह्याच्या आतमधलं टेम्परेचर आणि ह्याच्या आतमधलं मॉइश्चर हे सेम असतं. त्याच्यामुळे ह्याच्या आतमध्ये थर्मोफिलिक बॅक्टेरिया आहेत आणि करोडो त्याची कॉलनी आहे, ती त्याला खायला चालू करते. त्याच्यामुळे काय होतं की आपण जो कचरा टाकतो तो 8 ते 12 दिवसाच्या दरम्यान त्याचं एक चांगल्या सॉईलमध्ये रूपांतर होतं आणि ते आपण मग झाडांसाठी वापरू शकतो, प्लांटेशनसाठी वापरू शकतो. याचा फायदा हा आहे की ज्या 3000 घरांसाठी जी गाडी ठेवलेली आहे, त्या 3000 घराचा कुठल्याही प्रकारचा कचरा हा बाहेर जाणार नाही आणि तो त्या ह्याचं खतामध्ये रूपांतर होणार. तर ही संकल्पना चांगली आहे आणि आमदार साहेबांच्या निधीतनं आणि मला वाटतं अर्बन डेव्हलपमेंट यांचे पण निधी हे घेऊन ही न्यू बॉम्बेमध्ये घेतलेलं आहे. ऐरोली वॉर्ड नंबर 15 मध्ये हे आता चालवणार आहे प्रायोगिक तत्वावरती. आणि म्हणजे असं आहे की जर हे खरोखर फिजिबल आणि चांगलं झालं तर मला वाटतं तुम्हाला न्यू बॉम्बेमध्ये ह्या भरपूर गाड्या फिरताना दिसतील. आणि डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंटवरती म्हणजे आपल्याला सक्सेस हा मिळेल की आपण डिसेंट्रलाइज वेस्ट मॅनेजमेंटवरती आपण फोकस करतोय. सेंट्रली डम्पिंग ग्राउंडला काही जाणार नाही. अजून एक यहाँ पे आई है नवंबर में, इससे क्या फायदा होगा? इस गाड़ी को हम लोग टोगो व्हीकल बोलते हैं और इस गाड़ी से लोगों के घर का गीला कचरा कलेक्ट होता है और सॉफ्ट कंपल्शन होने के वजह से गीला कचरे के साथ में लोग सूखा कचरे को भी अलग करते हैं, तो उसके वजह से प्रोसेसिंग बहुत आसान होता है. इसको कहीं पे भी डंपिंग ग्राउंड की ज़रूरत नहीं, ये एरोबिक डाइजेशन होता है. ये पूरी ग्रीन व्हीकल होती है और ये ग्रीन व्हीकल इसलिए बोला जाता है कि इसमें ये पूरा CNG से और इलेक्ट्रिसिटी से चलता है. उसके वजह से इसके ग्रीन हाउस गैसेस जो है वो भी नहीं बराबर हैं एंड दिस सेव्स लॉट ऑफ ग्रीन हाउस गैसेस. जैसे आपका मीथेन प्रॉब्लम है, ओजोन प्रॉब्लम है या उसके कार्बन डाइऑक्साइड है, ये सारे जो प्रॉब्लम्स है ये सारा चीज कंट्रोल में रहता है इसके वजह से. अदरवाइज जो सॉलिड वेस्ट मैनेजमेंट है ये लगभग 35 से 40% के ऊपर का जो एयर पोल्यूशन में कंट्रीब्यूट करता है, तो वो सारा चीज का प्रॉपर कंट्रोल हो जाता है. और ये एक गाड़ी 3000 घरों में कलेक्शन करके ये करती है और इसके ऑलरेडी काफ़ी जगह पे हमारे डेमोन्स्ट्रेशन हो चुके हैं, जैसे थाने महानगर पालिका, मीरा भाईंदर म्यूनसिपल कॉरपोरेशन, महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड. पिछले साल हमने इसको वारी में भी भेजा था, जो बहुत ही इसका काफ़ी यूज़ भी हुआ था उसमें. तो ये लोगों के लिए एक बहुत अच्छा अल्टरनेट है. इसमें काफ़ी अच्छे क्वालिटी का न्यूट्रिएंट सॉइल बनता है, तो वो भी इन्वायरमेंट के हिसाब से हर तरीके से काफ़ी अच्छा काम होता है. इसके अंदर कैसा है कि जैसे लोगों के घर से सेग्रीगेटेड वेस्ट आता है, तो उसको हम लोग हमारे सेग्रीगेशन टेबल पे लेके एक बार सेग्रीगेशन फाइनल चेक करते हैं कि इसमें कोई कॉन्ट्रासेप्टिव्स या डाइपर्स या पैड्स या कोई और स्टील के चमचे वगैरह कुछ नहीं गिरे हों. वो एक बार सेग्रीगेशन होने के बाद में इसका ये ट्रॉली में जाता है और ट्रॉली से पूरा स्क्रू प्रेस में चला जाता है. स्क्रू
प्रेस में इसको डी वाटरिंग प्रोसेस होता है, जिसका पानी पूरा जो निकल जाता है उसमें से, और वो पानी जो है नीचे इसमें एक टैंक दिया है जिसको बाद में हम लोग नजदीक के STP या ETP में छोड़ देते हैं रिसाइकलिंग प्रोसेस के लिए। और उसके बाद में स्क्रू प्रेस के बाद में श्रेडर में जाता है, और श्रेडर में इसके बहुत छोटे छोटे 7 से 8 mm के टुकड़े होते हैं, और अंदर बैक्टीरिया की कॉलोनी है वेसल में, तो वो उसके अंदर चला जाता है, और वहाँ पे इसका पूरा बायोडाइजेस्टर में इसका पूरा प्रोसेस होता है, जो 8 से 12 दिन के बीच में कंपोस्ट आता है। जो भी आप कंपोस्ट डालो यानी कचरा डालते हो डेली का ऑर्गेनिक वेस्ट, उसका 10 to 15%, 10 से 15% तक का जो है कंपोस्ट मिलता है। और ये 365 दिन चलने वाली ग्रीन व्हीकल है। अप्रोक्सीमेटली कितना कंपोस्ट मिलता है? जैसे आपने अगर 1 टन डाला तो आपको 150 किलो के आसपास मिलता है, यानी रोज का 200 से 250 किलो के बीच में कंपोस्ट आता है इसका। आपका नाम? मेरा नाम विजय वजाला है, मैं इस कंपनी का डायरेक्टर हूँ। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून यासाठी 20,000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे। मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे, परंतु या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे। नांदेडच्या मालेगाव येथील शेतकऱ्यांनी शासनाने काढलेल्या आदेशाची होळी केली असून शासन आदेशाची होळी करत असताना शासनाविरोधात शेतकऱ्यांनी बोंबमारो आंदोलन केलंय। वर्धा ते गोवा असा हा महामार्ग होणार असून या महामार्गात अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत। या महामार्गासाठी शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार नाही, परंतु शासन शक्तीपीठ हा महामार्ग तयार करण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे, तर शेतकरी मात्र आपल्या जमिनी या महामार्गास देण्यास तयार नाहीत। त्यामुळे या महामार्गावरून शेतकरी आणि शासन यांच्यात तीव्र संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शक्तीपीठ रद्द हुकुमशाही सरकारचा हुकुमशाही सर करायचं काय? रबर सरकारचं करायचं काय? फडणवीस साहेबांच्या नावानं। अरे इलेक्शनच्या आधी आम्हाला फुलथापा दिला, महामार्ग रद्दच केला, आता पुन्हा चालू केलं त्याच्या नावानं। अरे उपमुख्यमंत्री अजित पवारच्या नावानं। रबर सरकारचं करायचं काय? एकनाथ शिंदेच्या नावानं करायचं काय? फडणवीस साहेबांच्या नावानं करायचं काय? साहेब कसं बनावं मुख्यमंत्र्यांना? त्याच्या नावानं। अरे साहेब का म्हणायचं? शेतकरी एकजुटीचा जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। जय किसान, जय जवान, जय किसान। जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। नमस्कार, माझं नाव केतन उत्तमराव सारंग। मी हयातनगर येथील रहिवासी असून शक्तीपीठ महामार्गात माझी देखील जमीन जात आहे। मी एक युवा शेतकरी आहे आणि सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये मी माझं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतोय। आताही या आंदोलनासाठी मी माझ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यास करताना उठून इथे आलेला आहे। हे सरकार मुलांना नोकऱ्या तर देतच नाहीये, पण जे मुलं नोकऱ्याचा नाद सोडून समजा आताच कुठे शेतीकडे वळत आहेत, त्यांच्या हातातली शेती देखील काढून घेण्याचं काम या सरकारद्वारे करण्यात आलेलं आहे। हे सरकार मुळात शेतकऱ्यांसोबत त्यांची नाळ जुळलेलीच नाही। हे सरकार हे केवळ आणि केवळ बिल्डर लॉबीसाठी काम करत असून या महामार्गामध्ये आपण पाहिलं तर कमीत कमी 50,000 कोटीचा यामध्ये मोठ्याच्या मोठा घोटाळा याच्यामध्ये दिसून येतो। आज ईडी असेल, CBI असेल, प्रत्येक गोष्टीची चौकशी करते, पण या महामार्गासंबंधीच्या ऑडिट का करत नाही आजपर्यंत याचं या महामार्गाच्या संबंधीचे जे काही पर्यावरण विषय रिपोर्ट असतील ते आजपर्यंत पब्लिश का करण्यात आले नाही? याच्यामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असतील, काही ठिकाणी यामध्ये नद्या, नाले, ओढे, याच्या ओलिताखालील जमीन या सर्व याच्यामध्ये बाधित किती होणार आहेत याचा लेखाजोखा या शासनाने शेतकऱ्यांसमोर मांडलाय काय? आमची भूमिका यापुढे एकच राहणार आहे की जोपर्यंत हा महामार्ग रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही
रक्ताची पाठ वाहिले तरी चालतील, पण आम्ही आमची 1 इंचही जमीन देणार नाहीत. यामध्ये आम्ही एक तर शेतकरी स्वतः मरेल किंवा मोजायला आलेला अधिकारी जाईल. दोघांपैकी एक जण यामध्ये संपत नाही तोपर्यंत हा विषय आमच्यासाठी संपणार नाही आणि आम्ही आमची जमीन देणार नाहीत. राज्यातील प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठीची निवडणूक 29 जून रोजी पार पडणार असून यंदा या निवडणुकीसाठी 140 उमेदवार रिंगणात आहेत. हमाल माथाडी मतदारसंघातून शंकरराव आव्हाड यांनी बिनविरोधक निवड झाल्याने आता 17 जागांसाठी मतदान होणार आहेत. निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असून प्रचाराने स्पष्ट राजकीय वळण घेतले आहे. तसेच भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी यंदा पहिल्यांदाच प्रचारात सहभाग घेत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या प्रचार सभेनंतर महाविकास आघाडीचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे देखील रस्त्यावर उतरले आहेत. खासदार म्हात्रे यांनी व्यापारी विकास आघाडीच्या उमेदवार गिरीश पाटील, मोहन नाईक, प्रशांत माळी यांच्या प्रचारासाठी दुकान रॅली काढून मतदारांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती हे मोठं नाव मी ऐकत आलो होतो, पण आज प्रत्यक्ष पाहिल्यावर अपेक्षित सुविधा येते नाहीत हे लक्षात आलंय. बाजार समितीमध्ये जे व्हायला हवं होतं ते झालं नाही. सत्ता आमची होती, सत्ता त्यांची होती, पण परिवर्तन मात्र झालं नाही. त्यामुळे आता ही वेळ आहे बदलाची. आमचा सिम्बॉल पक्षाचा नसला तरी आम्ही पॅनलच्या माध्यमातून मैदानात आहोत. एकदा संधी द्या, आम्ही जबाबदारीने कामं करू. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत असंही सांगितलं की ते इतक्या लवकर विजयाची घोषणा कशी करत आहेत. काही ॲडजस्टमेंट असतील तर ठीक आहे, पण मतदार राजा काय आहे हे सर्वांना माहीत आहे, असे सांगत विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. खरं म्हटलं तर या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी पहिल्यांदाच प्रचाराला आलेलो आहे आणि गेले अनेक वर्ष फक्त कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण हे खूप मोठं नाव मी ऐकतो. मला वाटतं सगळ्यात मोठी ही बाजार समिती आहे. खूप मोठी उलाढाल इथून चालतो आणि खूप मोठं कामही चालतं, परंतु इथं अपेक्षित अशा सुविधा दिसत नाही. आपण जिथंही बसलोय हाही आवाज पाहत असाल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी खरं म्हटलं तर माझ्यासाठी नवीन आहे. मला पहिल्यांदाच ह्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर आलेल्या आहेत. ठीक आहे, त्या गोष्टी ते विकास कशा प्रकारे करायचा याविषयी मी नंतर बंड्या साळवी साहेब असतील, आमची शत्रूबाई असतील, यांच्याशी मी चर्चा करेन. परंतु आता जी निवडणूक आहे, मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपण वर्षानुवर्ष हे सगळं पाहतात तर कुठंतरी आपण चुकतोय का आपण बरोबर आहे. खरं म्हटलं तर मतदारांनी याचा अभ्यास करायला हवा आणि जेही उमेदवार आहेत महाविकास आघाडी देखील भले इथं सिम्बॉल पक्षाचा नसला तरी सुद्धा पॅनल लढला जातो आणि म्हणूनच मतदारांना आवाहन करेन की एक वेळा या सगळ्या व्यक्तींवर विश्वास ठेवून तुम्ही एकदा संधी द्या. नक्कीच या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून चांगलं काम करू अशा प्रकारची मी ग्वाही देतो. ठीक आहे, सत्ता त्यांची होती, सत्ता आमची होती, परंतु परिवर्तन जरी झाले नसेल तरी मी तुम्हाला ग्वाही देतो की येत्या निवडणुकीनंतर आपण पाहाल, भले सत्ता कोणाची काय येईल तो विषय सोडा, परंतु आपण परिवर्तन पाहाल. नाही 10 वर्ष त्यांचेच खासदार होते ना, इकडे दोन्ही खासदार त्यांचेच होते. त्यांनी कुठे काय फंड दिले 1 रुपया तरी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला पाहिजे ऍक्च्युअली झाल्या नाही. आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही, आता इलेक्शन आहे, निवडणुकीत माझं आव्हान आहे आपण मदत करा. आम्ही देखील नक्कीच या गोष्टीत परिवर्तन करू, बदल करू. आजच्या सभेमध्ये त्यांनी असं केले की आज ही सभा ही आपली विजयाची सभा, आपण निवडून आलेलो आहोत. बघा आता एकीकडे ते बोलतात एवढी वर्ष आमची सत्ता आहे आणि लगेच विजयाची सभा कुठं, हे आता कोणी सांगू शकत नाही. आणि तुम्हालाही कल्पना आहे मतदार राजा कसा असतो ते, हे फक्त बोलू शकतात कधी जर तसे काय ऍडजस्टमेंट असेल तर, नाही तर असं कोणीही बोलू शकत नाही. कल्याण झोन 3चे पोलीस आणि स्थानिक शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरभर अंमली पदार्थाविरोधात जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली असून या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले शाळा आणि बिर्ला विद्यालयातील सादर करण्यात आलेले पथनाट्य, ज्यात अंमली पदार्थांचे दुष्परिणाम प्रभावी पद्धतीने मांडले गेले. या कार्यक्रमात ॲडिशनल CP, झोन 3चे DCP, कल्याणचे ACP तसेच शाळा कॉलेजचे प्राचार्य, नशामुक्ती केंद्रातील स्वयंसेवक आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते.
पोलीस आणि विद्यार्थ्यांना संबोधित करत अंमली पदार्थांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान स्पष्ट केले। कॉलेज किंवा शाळा परिसरात कोणी अंमली पदार्थांची विक्री करत असेल तर पोलीस मित्र म्हणून तात्काळ माहिती द्या, असे आवाहन करण्यात आले। आज 26 जून अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून हा सर्वत्र हे केला जातो, साजरा केला जातो। त्याच माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांच्या माध्यमातून प्रत्येक स्कूल कॉलेजेसमध्ये हा अवेअरनेस प्रोग्रामचं आयोजन केलं आहे। त्याचाच एक भाग म्हणून आता आपण बिर्ला कॉलेज या ठिकाणी अवेअरनेस कॅम्पेन प्रबोध से टू नो टू ड्रग्ज अशा प्रकारचं हे कॅम्पेन या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे। आणि या माध्यमातून आपली जी युवा पिढी आहे, युवा पिढीपर्यंत ड्रग्सचे काय दुष्परिणाम आहेत आणि त्याच्यामुळे काय आपल्याला नुकसान होऊ शकतं हे पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याची सुरुवात आपण आज बिर्ला कॉलेज या ठिकाणी केलेली आहे। मी बिर्ला कॉलेजचे पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांचे डायरेक्टर माननीय श्री डॉक्टर नरेश चंद्रा यांनीसुद्धा याला इनिशिएटिव्हला पाठिंबा दिला आणि आज या ठिकाणी माननीय महापालिका आयुक्त त्यानंतर ॲडिशनल CP रिजन सर संजय जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। आणि या ठिकाणी वेगवेगळ्या कॉलेजमधून आम्ही मुलांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, त्यांच्यापर्यंत ड्रग्सचे काही फायदे, ड्रग्सचे काही नुकसान, ड्रग्समुळे काय काय आपल्याला नुकसान होऊ शकतं ते दुष्परिणाम याबाबतचा हा अवेअरनेस कॅम्पेनचं सुरुवात या ठिकाणी करत आहोत। आणि पूर्ण परिमंडळामध्येच या माध्यमातून सगळ्याच ठिकाणी आपण हे प्रोग्राम्स आयोजित केलेले आहेत, जेणेकरून लोकांच्यापर्यंत आपण पोहोचता येईल आणि अवेअरनेस करता येईल। त्या संदर्भाने आपल्या कारवाई त्या ठिकाणी सुरू आहेत। विशेषतः शाळा कॉलेजेसच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही पदामध्ये तंबाखूजन्य पदार्थावरती विक्रीला बंदी आहे, अशावरती सुद्धा आपण कोर्टाचे केसेस असतील म्हणा, इतरही आमच्या BP ॲक्टप्रमाणे त्यामध्ये NDPSच्या प्रमाणे कारवाई करत आहोत। या माध्यमातून आपण सगळे प्रिन्सिपल्स आणि सगळे कॉलेजचे स्टाफ्स यांनासुद्धा आपण याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे, जेणेकरून अशा काही विक्री आपल्या कॉलेजच्या आसपास होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करता येईल आणि अशा प्रकारचे अवेअरनेस प्लस त्यावरती कारवाई या दोन्ही पद्धतीने हे कॅम्पेन सुरू राहील।